अतिवृष्टीची झाली त्याची जी मदत मिळणार होती ती आम्हाला दिवाळीच्या आधी सांगणार होते, पण चिंचखेडमध्ये परिसरात कोणालाच मदत परिसरात नाही ना, परिसरात अजून आलीच नाही ना, कोणाच्या तरी खात्यावर आली असं म्हणतात, पण ती जी मदत आहे ती त्या मदतीने आम्हाला काहीच होणं शक्य नाही. 10-15 हजार रुपये तर तुमचे हेक्टरी जर आपण 4-4, 5-5, 6-6 लाख रुपये खर्च करतो आणि तिथं आता समजा 22 आणि हे 10 आले, 32,000 आले, 32,000 काय परवडणार आहे? म्हणजे तिची छाट. मे महिन्यापासून सतत सुरू असलेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. विशेषतः द्राक्ष उत्पादक आणि टोमॅटो तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे अनेक द्राक्ष बागा फेल गेल्या असून अनेक द्राक्ष बागेच्या गर्भधारणा झालेल्या नाहीत. अनेक ठिकाणी द्राक्ष घडांची कूच झाली आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव भगरे थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करत आहेत. आज गुरुवार 30 ऑक्टोबर रोजी त्यांनी चिंचखेड येथील नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी केली. द्राक्ष बागेवर लाखो रुपयांचं भांडवल खर्च करून आज शेतकऱ्यांच्या हातात काहीच नसल्यानं द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच राज्य सरकारनं जाहीर केलेली मदत ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने फक्त तुटपुंजी मदत असल्यानं यातून शेतकरी पूर्णतः उभा राहू शकत नाही. सरकारनं दिलेली हेक्टरी मदती इतके पैसे शेतकऱ्याला फक्त औषध फवारणीच्या डिझेलसाठी लागतात. त्यातच औषधांची झालेली दरवाढ वेगळीच, त्यामुळे शेतकरी सरकारच्या मदतीतून सावरू शकत नाही. त्यामुळे आता हीच ती कर्जमाफी करण्याची वेळ आहे असं दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव भगरे यांनी न्यूज पॉइंट मराठीसोबत बोलताना सांगितलं आहे. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दिंडोरी तालुका उपाध्यक्ष दिनेश पाटील, डॉक्टर योगेश गोसावी, युवा सेनेचे ओंकार पाटील, विजय पाटील, किरण संधान, गोरख जाधव, सूरज पाटील, रोशन मातेरे आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. न्यूज पॉइंट मराठी, दिंडोरी. सर, आता या अतिवृष्टीमुळे म्हणजे जवळपास मे महिन्यापासून सारखा कंटिन्यू पाऊस चालू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात वरती नुकसान झालेलं आहे. तर आज तुम्ही स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावरती आलायत, तर हे नुकसान बघून तुम्हाला एकंदरीत काय वाटतं? सध्या अतिवृष्टी चालूच आहे, परंतु आज ही द्राक्ष का निघत नाही याचं कारण तर आपण शोधलं तर 5 मे पासून जो सलग पाऊस झाला आहे, ज्यावेळेस खरड छाटणी झाल्यानंतर ही काडी होण्यासाठी जे पोषक वातावरण पाहिजे या काडीमध्ये गर्भधारणा होते आणि मग नंतर आपण ऑक्टोबर छाटणी गोड्या बाराची करतो, त्यावेळेस त्यातून द्राक्ष निघतात. आज माझ्याकडे हे जे आहे तिथं जर आपण बघितलं तर द्राक्षच निघालेले नाही आणि अगदी वरच्या बाजूला निघालेले, म्हणजे ते जिरून जाण्याच्या पोझिशनमधलं आहे. याला कारण वातावरण जो सलग 5 ते 5.5 महिन्यापासून पाऊस पडतोय, त्याच्यामुळे हे सगळं जे पोषक वातावरण द्राक्ष बागेला मिळायला पाहिजे होतं ते मिळालेलं नाही आहे. आता छाटणी सुरू झाली, त्याच्यामध्ये पाऊस पडतोय आणि जे उत्पादन म्हणजे अगदी 70-80% बागा फेल झाल्या आहे. किंवा आता या ठिकाणी जर आपण झाडावर बघितलं की जिथे 30-40 द्राक्षाचे घड लागतात तिथे 4-5 घडसुद्धा आलेले नाही. म्हणजे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान ह्या पावसामुळे झालं आहे, नैसर्गिक संकटामुळे झालं आहे. पाठीमागच्या काळामध्ये पंचनामे केले, सरकारने हेक्टरी 32,000 रुपयाची फळबागांना किंवा द्राक्ष पिकाला मदत जाहीर केली. आज आपण बघतोय की सर्वसाधारण शेतकरी जरी असेल तरी त्याचा हेक्टरी 3-4 लाखाच्या वरती खर्च होतोय किंवा त्याच्यापेक्षा एक्सपोर्ट क्वालिटीचे करायचे तर जवळजवळ 6 लाख रुपयाचा खर्च येतोय. आणि सरकार जर 32,000 रुपयाची हेक्टरी मदत करत असेल तर त्यातून वर्षभरातला म्हणजे त्याने जो ट्रॅक्टर फिरवला जातो त्याचा डिझेलचा खर्च सुद्धा सुटणार नाही. मग बाकी मजुरी आहे, खतं आहे, रासायनिक खतं आहे किंवा शेणखत आहे किंवा बाकीचे पेस्टिसाईड आहेत, मजुरी आहे किंवा आपण जे कष्ट करतो ती कुठेही त्याची तुलना होऊ शकत नाही. आणि म्हणून सरकारने ताबडतोब कर्जमाफी केली पाहिजे अशा प्रकारची मागणी मी केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे केली आहे आणि त्यांनी सगळी माहिती घेऊन या संदर्भात काय निर्णय घेता येईल या अशा प्रकारचं आश्वासन दिलं.